श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते। व्रतवैकल्याचा सण उत्सवाची रेलचेल असलेला चातुर्मासातील श्रावण महिना सुरू आहे। दररोज वेगवेगळी व्रत आणि त्यात व्रतांचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे। आज 16 ऑगस्ट म्हणजे श्रावण महिन्यातील दुसरा शुक्रवार आहे। आजच्या दिवशी जरा जिवंतिकाचं व्रत म्हणून जिवतीची पूजाही केली जाते। तसेच श्रावणातील दुसऱ्या श्रावणी शुक्रवारी वरदलक्ष्मीचे व्रतसुद्धा केले जाते। याशिवाय श्रावण शुद्ध पक्षातील पुत्रदा एकादशीचे व्रतसुद्धा आजच आहे। म्हणजेच श्रीहरी विष्णू, वरदलक्ष्मी आणि जिवती पूजनेचे शुभ पुण्य फळ प्राप्त आपल्याला आजच्या दिवशी होणार आहे। लक्ष्मीनारायणाचे विशेष आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहेत, ज्यामुळे धन धान्य सुख समृद्धी वैभवाची आपल्याला प्राप्तीही होणार आहे। तिन्ही व्रत अतिशय महत्त्वाची आहेत। प्रत्येक महिन्याच्या शुद्ध आणि वद्य पक्षात येणाऱ्या एकादशीच्या दिवशी श्रीहरी विष्णूची पूजा, आराधना आणि नामस्मरण करायची प्राचीन परंपरा आहे। एकादशी तिथी ही भगवान श्रीहरी विष्णूंची प्रिय तिथी आहे। अनेक जण या दिवशी व्रतवैकल्य हे करत असतात। श्रावण महिन्यातील शुद्ध एकादशीला पुत्रदा एकादशी म्हणून ओळखलं जातं। या दिवशी श्रीहरी विष्णूंचं आवाहन करून षोडशोपचार पूजा करावी, श्री विष्णूंची आरती करावी, मनापासून नमस्कार करावा, सर्वांना प्रसाद वाटप करावा। त्याचबरोबर या दिवशी विष्णू सहस्त्रनामाचं पठण किंवा श्रवणसुद्धा आपल्याला करायचं आहे। तसेच वरदलक्ष्मीचे व्रत प्रामुख्याने रोगमुक्ती मिळवण्यासाठी केले जाते। या व्रतात अनेक भागात देवीची प्रतिकृती तयार केली जाते। देवीला सुंदर साडी नेसवली जाते। अलंकार, दागिने, कमरपट्टा, हार, नथ याचा शृंगार केला जातो। गणेश व लक्ष्मीची पूजा केल्याने आपल्याला वरद म्हणजे आशीर्वाद प्राप्त होतो, म्हणून हे व्रत वरदलक्ष्मी म्हणून ओळखले जाते। देवादिकांनी आणि ऋषीमुनींनी श्री वरदलक्ष्मी म्हणून तिची स्तुती केली आहे। म्हणूनच वरदलक्ष्मी ही ऐश्वर्याची देवता मानली जाते। तसेच आजच्या दिवशी जरा जिवंतिकाचे पूजन सुद्धा केले जाते। श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी महिला जिवतीचे चित्र लावून गंध, हळद, कुंकू, फुले, आघाडा व दुर्वा यांनी पूजा करतात किंवा श्रावण महिन्याच्या सुरुवातीलाच लावलेल्या जिवतीच्या कागदासमोर ठेवून त्याला जिवतीची पूजाही केली जाते। जिवतीची पूजा झाल्यावर तिला औक्षण करून तिची आरती करावी। घरातील लहान मुलांना पाटावर बसून त्यांनाही औक्षण केले जाते। हे जिवंतिके माझे बाळ जिथे असेल तिथे तू त्याचं रक्षण कर, अशी तिला प्रार्थनाही केली जाते। जिवंतिका व्रत हे आपल्या मुलाबाळांच्या आयुष्यवृद्धीसाठी आचरले जाते। जिवंतीच्या पूजेसह कुलदेवी आणि लक्ष्मी मातेचीही पूजा करावी। धूप दीप अर्पण करावे। साखरेचा, चणे फुटाण्याचा आणि पूर्णावरणाचा नैवेद्य दाखवावा। यानंतर आरती करावी। त्या दिवशी देवीची ओटी भरावी। अशा रीतीने आपल्याला पूजाही करून घ्यायची आहे। हा 3 महाव्रतांमुळे आजच्या दिवसाला अनन्यसाधारण असं महत्त्व। या दिवशी आपल्याला पूजा तर करायची, सेवा तर करायची, पण त्याचबरोबर काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत। आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची। ही वस्तू जाळल्यामुळे आपले 7 पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन आपल्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर हे कायम टिकून राहणारे अतिशय प्रभावी असा हा उपाय, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल। पण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही। आपण मेहनत तर करतो, कष्ट तर करतो, पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ हे मिळत नाही। आपल्या घरी पैसा तर येतो, पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकून राहत नाही। जर आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील, कलह होत असतील, आजारपण असेल किंवा आपल्या मुलांना मनासारखी नोकरी मिळत नसेल, त्यांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील, संतान प्राप्तीमध्ये समस्या येत असतील, तर
ह्या सगळ्या प्रकारच्या समस्या का निर्माण होतात? तर त्या निर्माण होतात आपल्या घरामध्ये असणाऱ्या दोषांमुळे. जर आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल, पितृदोष असेल किंवा आपल्या घराला नजर लागलेली असेल, ग्रहदशा चांगली नसेल, राहू, केतू, शनी या ग्रहांचे दुष्प्रभाव असतील, तर त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारच्या समस्या ह्या निर्माण होत असतात. आणि म्हणूनच अशा विशेष तिथीला जेव्हा आपण असे काही विशेष उपाय करतो, तर त्यामुळे निश्चितच आपल्याला या सर्व दोषांपासून मुक्तताही मिळण्यामध्ये मदतही मिळत असते. आता हा उपाय आपल्याला कधी करायचा? तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून 7:30ची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते. म्हणून आपल्याला त्या वेळेमध्येच आवर्जून हा उपाय जो आहे तो करायचा. ह्या उपायाकरता आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा. देवांची विधिवत पूजाही करून घ्यायची आहे. तुळशी मातेला सुद्धा आपल्याला दिवा हा अर्पण करायचा आहे. त्याचबरोबर ज्योती देवीची पूजा करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्या घराचे सर्व दरवाजे आणि खिडकी आपल्याला खोलायच्यात आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे. हा उपाय करण्याकरता आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला थोडेसे तांदूळ हे टाकून घ्यायचे आहेत. आता ह्या तांदळावर आपल्याला 3 भीमसेनी कापूरच्या वड्या ह्या ठेवायच्यात. भीमसेनी कापूर हा नैसर्गिकरित्या बनलेला असून त्याच्यामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये असणारे की आपल्या घरामध्ये असणारे जेवढे पण नकारात्मकता, इडापिडा, वास्तुदोष, पितृदोष, ग्रहदोष दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानल्या जातात. त्याचबरोबर आपल्याला 2 लवंगासुद्धा त्या कापरावरती ठेवायच्यात. लवंगा हा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि लवंगापासून जेव्हा आपण कोणते उपाय करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते. आणि त्याचबरोबर आपल्याला अतिशय महत्त्वाची वस्तू जी आहे ती त्या पंतीमध्ये टाकायचे ते म्हणजे काळे तीळ. अगदी चिमूटभर आपल्याला काळे तीळ हे टाकायचे. काळ्या तिळांपासून आपण जेव्हा पण कोणते उपाय करतो त्यामुळे प्रखरातला प्रखर पितृदोष, त्याचबरोबर दारिद्र्य, नकारात्मकता दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते. हा संपूर्ण उपाय आपल्याला देवघरामध्ये बसून करायचा आहे. आपल्याला काय करायचं आहे, त्या पंतीमध्ये जो कापूर टाकला आहे तो आपल्याला दिव्याच्या मदतीने प्रज्वलित करून घ्यायचा आहे. एकदा कापूर प्रज्वलित झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला अगदी 2 ते 3 थेंब शुद्ध गाईचं तूपसुद्धा टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला तिथेच बसून देवघरामध्ये बसून आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा निरंतर जप हा करायचा आहे. काही वेळाकरता भांडं तिकडेच ठेवायचं, त्यानंतर उचलायचं आणि आपल्या संपूर्ण घरामध्ये ह्याचा जो धूर आहे तो आपल्याला फिरवायचा. फिरवताना निरंतर आपल्याला मंत्राचा जप हा करायचा आहे. जेव्हा आपण कापूरबरोबर ह्या वस्तू जाळतो त्याचबरोबर आपल्या मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, वास्तुदोष, पितृदोष, त्याचबरोबर जी अलक्ष्मी ते घरातनं काढता पाय करून निघून जाते. आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं. आता कापूरदानी संपूर्ण घरामध्ये फिरवून झाल्यानंतर आपल्याला पुन्हा ती देवघरामध्ये आणून ठेवायची. जिथपर्यंत हा कापूर प्रज्वलित आहे तिथपर्यंत निरंतर आपल्याला मंत्राचा जप हा करायचा. अतिशय प्रभावी असा हा उपाय केल्यामुळे आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण घराची प्रगती होते. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. श्री स्वामी समर्थ.